धाराशिव जिल्ह्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर येते। तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील दयानंद पांचाळ आणि त्यांच्या पत्नी सरोजा पांचाळ या दाम्पत्याने दुचाकीवरून 12 ज्योतिर्लिंग 6 धाम यात्रेसह संपूर्ण भारताची भ्रमंती करण्याचा आगळा वेगळा विक्रम केला आहे। हिंदू धर्मात 6 धाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या यात्रेमुळे मोक्षप्राप्ती आणि आत्मज्ञान मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे। 12 ज्योतिर्लिंग आणि 6 धाम यात्रा ही हिंदू धर्मातील महत्त्वाची धार्मिक स्थळे मानली जातात, जिथे भेट दिल्यावर भाविकांना आध्यात्मिक शांती आणि आनंद मिळतो। पांचाळ दाम्पत्याने याच श्रद्धेतून आपल्या प्रवासाला सुरुवात केली। आई वडिलांचे आणि तालुक्यातील अनेक धर्मगुरू आणि गावकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी हा प्रवास सुरू केला। विशेष म्हणजे या दाम्पत्याने केवळ 2 महिन्यात तब्बल 22,000 किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून पूर्ण करत सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि भारतभर भ्रमण केले। यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून नांदगावला परतल्यानंतर त्यांच्या या कार्याचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले। तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह इतर धर्मगुरू आणि गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र हे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते। या संतांच्या भूमीमध्ये हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जण 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी एक दाम्पत्य धाराशिव जिल्ह्यातील नंदगाव या गावातून प्रवास करताना सुरुवात केली होती, ज्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केली होती। महाराज काय सांगाल, कशा पद्धतीने यांनी आशीर्वाद घेऊन सुरुवात केली होती? ಅವರು ಇಬ್ರು ದಂಪತಿಗಳು ಬಂದರು ಅವ್ರು ಅಂದ್ರು ನಾವು ಸಂಪೂರ್ಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ 12 ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ 4 ಧಾಮಗಳನ್ನ ನಾವು ಹೋಗಬೇಕಂತ ಮಾಡಿವಿ, ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕಂತ ಕೇಳಿದಾಗ ನಾವು ಇದು ಇಂಥ ಟೈಮ್ದೊಳಗ ಇವತ್ತು ಯುವಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸನ್ಮಾರ್ಗದ ಹಾದಿ ಬೇಕಾಗ್ಯದ। ಯಾಕಂದ್ರೆ ಯುವಕರು ಇವತ್ತು ಹಾದಿ ಬಿಟ್ಟು ನಡೆದಾರ, ಧರ್ಮವನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಡೆದಾರ। ಇಂಥ ನಮ್ಮ ಭಾರತ ಭೂಮಿ ಏನದ ಸರ್ವ ಧರ್ಮಗಳ ಸಮನ್ವಯ ತೋಟ ಇದೆ। ಈ ಸಮನ್ವಯ ತೋಟದೊಳಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾರತದೊಳಗೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಚಂದಾಗಿ ಇರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಭಾರತದ ಭೂಮಿಯೊಳಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಪೂರ್ವಜರು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಬಸವಣ್ಣನವರು ಕೂಡ ಇದನ್ನೆಲ್ಲವನ್ನ ಹಾದಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ಕೋತಾ ಬಂದಾರ। ಆ ಹಾದಿ ಒಳಗೆ ನಾವು ಹೋದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಯುವಕರ ಹಾದಿ ಏನು ತಪ್ಪಿ ನಡೆಯಕತ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಇವರು ದಂಪತಿಗಳು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನದ ಸಂದೇಶ, ನೀವು ಕೂಡ ಜೀವನದೊಳಗೆ ವ್ಯಸನಗಳಿಂದ ನೀವು ಮುಕ್ತರಾಗಬೇಕಾಗಿದ್ರೆ ದೇವರನ್ನ ಮರೆ ಹೋಗಬೇಕಾಗ್ತದೆ। ದೇವರನ್ನ ನಂಬಿದವರು ಯಾರು ಕೆಟ್ಟಿಲ್ಲ, ದೇವರನ್ನ ನಂಬದೇ ಇದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹಾಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಉದಾಹರಣೆಗಳು ಸಾಕಷ್ಟವ। ಇಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಸಮಾಜದೊಳಗೆ ನಾವು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಭಾರತದ ಸಾಕಳಿ ಹೇಗಿರ್ತದೆ ಸಾಕಳಿ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಮಾನವ ಧರ್ಮದ ಸಂದೇಶವನ್ನ 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಬಸವಾದಿ ಶರಣರು ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ಯಾರ। ಆ ಸಂತರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗದೊಳಗೆ ಈ ಇಬ್ರು ದಂಪತಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣ ಭಾರತದೊಳಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿ ಅವರನ್ನ ದೇವರ ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನೋಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಏನು ಸಂದೇಶವನ್ನ ನಾವು ಯುವಕರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವರು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಇವತ್ತು ಯುವಕರು ಅದನ್ನು पालने ಮಾಡಬೇಕಾಗ್ಯದ। अशा पद्धतीने जे आहे महाराज एक सामाजिक संदेश जपण्याचं त्यांच्या माध्यमातून जे कार्य झालं अतिशय कौतुकास्पद त्यांच्या माध्यमातून कौतुक केलं जातं। ज्या दाम्पत्याने हा प्रवास सुरुवात केला आणि कसा प्रवास केला आणि काय केला आज ते दाम्पत्य आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, हा प्रवास का करा वाटत तुम्हाला? प्रथमतः रामकृष्ण हरी, हर हर महादेव। महादेवाची कृपादृष्टी, पांडुरंगांची कृपादृष्टी, आईवडिलांची पुण्याई आणि थोर साधू संतांचे आशीर्वाद या सर्व हे घेऊन आम्ही 12 ज्योतिर्लिंग 4 धाम यात्रेला सुरुवात केली। संपूर्ण भारत भ्रमण 12 ज्योतिर्लिंग 7 धाम आमचा 22,000 किलोमीटरचा तो प्रवास पूर्ण करून आज आम्ही पूर्ण गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलो। तर खरं सांगायचं मंडळी तर आयुष्य जगत असताना जे युवा पिढी तरुण पिढी जे व्यसनाजीच्या नादाला लागलेत, जे गोव्याला जातात, जे अन्य काही पर्यटक ठिकाणी जातात, तर त्या ठिकाणी न जाता आपलं हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीचं आपण एक मानसोप जोपण्याचं काम आपण केलं पाहिजे। खऱ्या अर्थाने हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो आहोत आणि हिंदू धर्मामध्ये 12 ज्योतिर्लिंग 4 धाम केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो आणि आताची पिढी ती त्या ह्याच्यापासून दूर होत चालली आहे। एक जनजागृती संदेश देण्यासाठी आणि एक मनातून एक परमेश्वराची कृपा आमच्यावरती झाली आणि आम्ही हा प्रवास पूर्ण केला। एकंदरीत ज्या त्यांच्या मला सांगा, तुम्हीही प्रवास केला, कसं प्रवास होता, कसं काय मनामध्ये भावना येतात?
प्रवास तर खूपच छान झाला, कारण आम्ही सगळं भार देवावरती सोडलेलं होतं. प्रवास खूपच छान झाला, त्याचं काही हे नाहीये. काय एकंदरीत असं संदेश द्यावा लागला इतर मुली ज्या असतात महिलांच्या माध्यमातून कुठेतरी देवदत्ताच्या बाबतीत सहभाग जास्त दिसून येत नाही, तुमच्या माध्यमातून तुमचे जे अनुभव होतात काय संदेश द्यावा वाटतं? काय नाही, सगळ्यांनी मनाभावापासून जर देवदेव केलं ना तर पूर्णपणे ते फळाला येईल. हे एकंदरीत अशा पद्धतीने जी या महाराष्ट्राची संस्कृती आहे जतन आणि संवर्धन कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे हे या दाम्पत्य एकंदरीत सांगतायत. महाराजांनी काय सांगितलं हे आपल्याला जरी कन्नडमध्ये कळलं नसेल तर या मराठीमधून आपण त्यांचं जे आहे एकंदरीत हे करण्यासाठी जे आहे सरपंच आपल्या सोबत आहेत. सरपंच, महाराजांनी कशा रूपाने आशीर्वाद दिले आणि काय संदेश दिला गावकरी तुम्ही कसं बघताय? महाराजांनी जे दाताना यांनी आशीर्वाद दिले त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वादाचा त्यांना फायदा पण झाला. त्यांनी 12 ज्योतिर्लिंग जे केले, आज आमच्या गावाला तरी एक आमचं गावचं नशीब मोठं आहे. मेन म्हणजे हे जावई जे आम्हाला मिळाले, तर हे काम करून आमच्या गावात जे जवान पोर आहेत त्यांच्या लक्षात चांगली गोष्ट यांनी आणले. तर यांनी 12 ज्योतिर्लिंग हे 22,000 किलोमीटर मोटरसायकलवर दोघं नवरा बायको फिरून अगदी व्यवस्थित त्यांनी परत गावाला आले. तर हे सगळ्याला चांगलं वाटलं आणि त्यांनी गेल्यानंतर त्यांचं आठवण करून आम्हाला जरा थोडं एकदम त्यांनी कधी बी त्यांना व्हिडिओ कॉल केलो तर त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम असं आज गेलेत काय, आज सकाळी गेलेत असं वाटत होतं. पण एवढं त्यांना साक्षात त्यांनी देवरूपी त्यांचा एक अवतार आहे. अशा पद्धतीनं जे आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभर फिरल्यानंतर 22,000 किलोमीटर त्यांचा जे प्रवास झाल्याच्या नंतर गावकरी हा नंदगावचा इतिहास जे आहे खूप मोठा त्यांच्या माध्यमातून पुन्हा या ठिकाणी जिवंत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येईल. एक सामाजिक संदेश त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे. परंतु आज पर्यटक जे आहे बरेच युवक जे आहेत आज इतर राज्यामध्ये फिरण्यासाठी जातात, परंतु या महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलंय. म्हणून या ठिकाणी जिल्हाभरामध्ये प्रत्येक संस्था असतील, प्रत्येक सामाजिक नागरिक असतील, नेते मंडळी असतील, त्यांचं मात्र कौतुक करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, नंदगाव, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.